सोलापूर जिल्ह्यातील माढा विधानसभा मतदारसंघात बबनराव शिंदे यांचे नाव आदराने घेतले जाते. कारण या मतदारसंघात सलग 6 वेळा निवडून येण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आजपर्यंतही आहे. सुरुवातीला अपक्षांनी, नंतर 5 निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाकडून निवडून आलेल्या बबनराव शिंदेंचा लेखाजोगा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आपण पाहत आहात राजकीय लाईव्ह. 1901 निवडणुकीत बबनराव शिंदे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसने पांडुरंग पाटील यांना मैदानात उतरवले होते, तर शिवसेनेच्या वतीने प्रकाश गोरे हे देखील मैदानात होते. या निवडणुकीत बबनराव शिंदे यांना 48,896 मते मिळाली. काँग्रेसच्या पांडुरंग पाटील यांना 28,546 मते मिळाली. अपक्ष उमेदवार धनाजी साठे यांना 18,792 मते मिळाली, तर शिवसेनेच्या प्रकाश गोरे यांना केवळ 18,125 मते मिळाली. या पहिल्याच निवडणुकीत बबनराव शिंदे यांनी 20,310 एवढ्या प्रचंड मताधिक्याने काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला आणि विधानसभेत आपली पहिली एंट्री केली. 1999 मध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादीची स्थापना केली होती. माढा मतदारसंघात बबनराव शिंदे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून तिकीट मिळवले. शिवसेनेने धनंजय डिकोले यांना तिकीट दिले, तर काँग्रेसने धनाजी साठे यांच्यावर जबाबदारी दिली. या दुसऱ्या निवडणुकीत बबनराव शिंदे यांना 59,997 मते मिळाली. शिवसेनेचे उमेदवार धनंजय डिकोले हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यांना 24,408 मते मिळाली, तर काँग्रेसचे उमेदवार धनाजी साठे यांना 21,542 मते मिळाली. अशा तऱ्हेने आपल्या दुसऱ्या निवडणुकीत बबनराव शिंदे यांनी 35,589 एवढ्या प्रचंड मताधिक्याने विजय मिळवून दुसऱ्यांदा विधानसभेत प्रवेश केला. 2004च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती झाली. माढ्याची जागा विद्यमान आमदार असलेल्या बबनराव शिंदे यांना मिळाली, त्यामुळे येथे राष्ट्रवादीचा उमेदवार नव्हता. बबनराव शिंदे यांच्या विरोधात शिवसेनेने शिवाजी सावंत यांना उभं केले, तर शिवाजी पाटील हे एक अपक्ष उमेदवार मैदानात होते. बबनराव शिंदे यांना 92,851 मते मिळाली. शिवसेनेच्या शिवाजीराव सावंत यांना 50,106 मते मिळाली, तर शिवाजी पाटील यांना केवळ 3296 मते मिळाली. अशा तऱ्हेने तिसऱ्या निवडणुकीत बबनराव शिंदे यांनी 42,745 एवढ्या प्रचंड मताधिक्याने विजय मिळवून आपल्या विजयाची हॅट्रिक केली. 2009 मध्ये देखील काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षांची युती झाली, त्यामुळे माढ्याची जागा पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या वाटणीला आली आणि राष्ट्रवादीने बबनराव शिंदे यांनाच पुन्हा तिकीट दिले. या निवडणुकीत बबनराव शिंदे यांना 1,10,224 मते मिळाली. त्यांच्या विरोधात दुसऱ्यांदा उभे असलेले शिवाजी सावंत यांना 47,055 मते मिळाली, तर शिवसेनेच्या अनिल पाटील यांना 12,962 मते मिळाली. या निवडणुकीत बबनराव शिंदे हे विक्रमी 63,169 मतांनी निवडून येऊन चौथ्यांदा विधानसभेत प्रवेश केला. 2014ची विधानसभा निवडणूक ही ऐतिहासिक ठरली, कारण या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप या सर्वच पक्षांनी वेगवेगळ्या लढण्याचा निर्णय घेतला. माढ्याची जागा बबनराव शिंदे यांनी कायम ठेवली. या निवडणुकीत राष्ट्रवादीने बबनराव शिंदे यांना उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात काँग्रेसने कल्याण काळे यांना मैदानात उतरवले. शिवसेनेने पुन्हा एकदा शिवाजीराव सावंत यांना उमेदवारी दिली, तर गणपतराव साठे हे अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात होते. यावेळी बबनराव शिंदे यांना 97,803 मते मिळाली. कल्याण काळे यांना 62,025 मते मिळाली. शिवाजी सावंत यांना 40,716 मते मिळाली, तर गणपतराव साठे यांना 14,149 मते मिळाली. अशा तऱ्हेने या निवडणुकीत बबनराव शिंदे यांनी 35,778 मतांनी प्रचंड विजय मिळवून 5व्यांदा विधानसभा गाठली. 2019च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा काँग्रेस राष्ट्रवादीने युती केली आणि माढ्याची ही जागा पुन्हा एकदा बबनराव शिंदे यांच्याच वाटणीला आली. राष्ट्रवादीच्या चिन्हावर उभे असलेल्या बबनराव शिंदे यांनी इतिहास घडवला आणि 6व्यांदा या मतदारसंघातून निवडून आले. त्यांच्या विरोधात शिवसेनेने संजय कोकाटे यांना उमेदवारी दिली होती, परंतु या निवडणुकीत बबनराव शिंदे यांना आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक म्हणजे 1,42,573 मते मिळाली, तर संजय कोकाटे यांना केवळ 74,328 मते मिळाली. बबनराव शिंदे यांनी या निवडणुकीत इतिहास निर्माण केला. आजपर्यंतच्या इतिहासात विक्रमी 68,245 एवढ्या मतांनी निवडून येऊन ते 6व्यांदा विधानसभेत प्रवेश केला, म्हणजे त्यांनी विजयाची डबल हॅट्रिक केली. सोलापूर जिल्ह्यातील माढा मतदारसंघात आजही हा विक्रम अबाधित आहे. राजकारणातील अशाच दुर्मिळ घटना, जुना इतिहास, जुने प्रसंग पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी आमच्या राजकीय लाईव्ह चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. धन्यवाद.